नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याच वेळा बऱ्याच कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाला एखाद्या प्रसंगाचं वर्णन करता यायला हवं किंवा वक्ता असेल किंवा व्याख्याता असेल किंवा कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, तर त्यांना त्या घडलेल्या प्रसंगाचं वर्णन त्यांना करता यायला हवं. तो जो प्रसंग आहे तो उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यासमोर त्याला मांडता यायला हवा आणि त्या प्रसंगामध्ये आपण आहोत किंवा त्या प्रसंग अशा रीतीने घडलाय तर त्या प्रसंगाचा संवेदनशील भाव त्या संबंधित बोलणाऱ्या व्यक्तीला मांडता यायला हवा. तर हाच आजचा घटक आहे, तो म्हणजे बोलणाऱ्याला प्रसंगाचं वर्णन करता यायला हवं. तर या घटकावरतीच आज आपण या ठिकाणी बोलणार आहे. जो घडलेला प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये तुम्ही स्वतः आहे ही जाणीव ठेवून त्या प्रसंगाचं हुबेहूब चित्रण तुम्हाला करता यायला हवं. उदाहरणार्थ आपण अनेक ठिकाणी सहलीला जातो आणि सहलीला गेल्यानंतर ती झालेली जी सहल आहे, संपन्न झालेली सहल आहे, त्या सहलीचं आपल्याला वर्णन करता यायला हवं. तर उदाहरणार्थ आपण सहलीचं उदाहरण घेऊया की एखादी सुट्टीच्या दिवशी निघालेली सहल असेल, ती सहल तुम्ही कशा रीतीनं त्या सहलीमध्ये सहभागी झाला, सहलीमध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं, त्या सहलीचं वर्णन तुम्हाला करता यायला हवं. तर आपण या व्हिडिओच्या या घटकामध्ये आपण आम्ही सहलीला जातो याबद्दलचं वर्णन या पद्धतीनं करावं. म्हणजेच वक्त्यानं असेल, सूत्रसंचालकानं असेल किंवा बोलणारे ज्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींना प्रसंगाचं वर्णन करता यायला हवं. त्याचा एक नमुना दाखल उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. तर आम्ही सहलीला जातो याबद्दलचं वर्णन या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याला ते वर्णन करून दाखवतोय. गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो. आम्ही बसने निघालो. बुलढाण्याहून 2 तासात आम्ही लोणार तालुक्यात पोचलो. लोणारला पोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध असलेल्या सरोवराला जाण्याआधी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी नाश्ता केला. लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून आमच्या वर्गामध्ये एकच चर्चा होती आणि आम्ही त्याविषयी घरच्यांना असेल, आमच्या शेजाऱ्यांना असेल, त्याबद्दलची माहिती आम्ही कुतूहलाने विचारत होतो. सरोवराजवळच येताच आम्ही भराभर बसमधून सर्वजण बाहेर पडलो आणि तिथले माहिती सांगणारे जे गाईड होते त्या ठिकाणी, तर ते गाईड आमच्या सर्वांची वाट पाहत होते. ते म्हणाले, मुलांनो, हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालंय. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवतालच्या असणाऱ्या विहिरींचं पाणी गोड आहे. अशा प्रकारचं भारतातील एकमेव असलेलं हे सरोवर आहे. सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती. करड्या रंगाचा काठ आणि त्या हिरव्या निळ्या रंगाचं पाणी अगदी आम्हा सर्वांना मोहित करून टाकत होतं आणि ते मोहक दिसत होतं. सरोवर ते एवढं मोठं होतं की बाईंनी दुर्बीण आणली नसती तर पलीकडची झाडं असतील, पलीकडचे पक्षी असतील, ते आम्हाला दिसले नसते. आम्ही फळं आणली होती, परंतु आम्ही तिथे कचरा टाकला नाही. आजूबाजूचा परिसरही आम्ही स्वच्छ केला आणि बाईंनी आम्हाला शाबासकी दिली आणि आम्ही तिथे बराच वेळ खेळून परत निघालो. बसमध्ये आम्ही निसर्गाच्या किमयेची चर्चा करत होतो. तर अशा रीतीनं की बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेतली असणारी मुलांची लोणार या ठिकाणी सहल गेली होती आणि या सहलीचं वर्णन मी या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला केलेलं आहे. तर वर्णन करत असताना एक साधी, सरळ, सोपी भाषा जे उपस्थितांना समजेल अशा पद्धतीनं त्या प्रसंगाचं वर्णन तुम्हाला करता यायला हवं. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.